पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. अनुभव पाहिजे, विष्णू पाहिजे. आणि अशा विष्णूची पूजा केल्यानंतर आपल्याला बरं का चांगलं आरोग्य मिळतं, चांगलं धनसंपदा मिळते. कुणाची फक्त पूजा केल्यानं म्हणून भक्ती केल्यानं नामचिंतन साधना करायचं. आणि ज्यांना नामचिंतन साधना केली महाराज त्यांची संतान ही चांगली असते. ज्याने देवाची पूजा केली त्यांची संतान चांगली असते. नवे ज्यांनी भवानी मातेची पूजा केली, साहेब जिजाऊने भवानीची पूजा केली, आई जगदंबेची पूजा केली, तर राजा छत्रपती शिवबांचा जन्म झाला महाराज. लक्षात घ्या बर काय. हो अरे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्वतःसाठी झाला नाही महाराज. तुम्ही काय म्हणणार जन्म 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 कोणीही घेऊ शकतं, कोणी नाही. जन्म त्याचा हातात कुणाला पाठवायचा. अरे इंग्रजांनी काय किती त्रास दिला, मुघल सरकारने किती त्रास दिला. नवे अरे ज्यावेळी युद्धाचा टायमाला आपलेच मावळे कल्याणच्या सुभेदाराची सून उचलून घेऊन आले महाराज. बर का कल्याणच्या सुभेदाराची सून उचलून घेऊन आले की आपल्या राजावर आपला राजा आपल्यावर खुश होईल आणि काहीतरी आपल्याला नजराना देईल, आपल्याला काहीतरी इनाम देईल. काही काळांतरानं राजाला सांगण्यात आलं, राजाजी आपके लिए हम कुछ लाए. काय म्हटलं? आपके लिए हम कुछ लाए. राजाला सांगा काय आणलं माझ्यासाठी तुम्ही. जेव्हा नजराना बाहेर काढला तेव्हा कल्याणची सुभेदाराची सून होती महाराज. आणि कल्याणच्या सुभेदाराची सून होती. त्यानं पाहिलं एक नजरेनं तिच्याकडे पाहिलं. अरे काय सुंदर स्त्री होती महाराज. सुनबाई ती स्त्री काय सुंदर होती. अरे जर पान खाल्लं ना, पान खाल्ल्यानंतर ते पान घशात गळ्यात उतरायचं असं दिसत होतं. एवढी सुंदर एवढी देखणी होती महाराज. पण माझ्या राजाने तिच्याकडे पाहिलं, आई खूप तुम्ही सुंदर आहात हो, आई खूप तुम्ही सुंदर आहात. तुम्ही जेवढे सुंदर आहात बर का तितकीच जर माझी आई जिजाऊ माते जर सुंदर असली ना आई साहेब मी पण तेवढा सुंदरच असतो बर का. कुणाची होते मन विठाला 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 विठाला. राजा छत्रपती शिव महाराज म्हणायचे, आई महासाहेब तुम्ही जेवढे सुंदर दिसता ना तशी जर माझी आई जिजाऊ माते असती तर आज मी पण तेवढाच सुंदर झालो असतो. तुम्हाला एक सांगू, तुम्हाला तो राजा छत्रपती शिवाजी होता. काळ्या रात्रीचा तडफत होत आहे तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एक सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हो आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. बर का काय म्हटलं होतं ते. अरे आई म्हणून हाक मारली, आई म्हणून स्वीकार केली. मावळ्यांनी विचारलं राजन, अरे आम्ही नजराना तुमच्यासाठी आणला होतो, तुम्ही असं कसं काय केलंय. अरे म्हणे आमची शिकवण होती, आमची आई जिजाऊ साहेबांची शिकवण होती. अरे आम्ही लहान होतो, महिलांचं नाच गाणं चालू होतं, तमाशातल्या महिलांचं नाच गाणं चालू होतं. तिथं नाच गाणं पाहायला गेलो. नाच गायन पाहत असताना माझी आईनं दासीला विचारले शिवबा कुठे गेला. काय विचारलं, शिवबा कुठे गेला. माझी आईला दासीने सांगितलं ते नाच गायन पाहायला गेले. नाच गायन पाहायला गेले, भार वाड्यात आले, दरबारात आले. राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताला धरलं आणि आई जिजाऊ साहेब कानाखाली टेकवली महाराज. अशी असा हात वर केला आईनं आणि अशी जोरात कानाखाली टेकली. राजाला खंत वाटली, आई का मारलं मला, तू मारला याच्यासाठी मला दुःख होत नाही. कोण म्हणायची, जिजाबाई, आई साहेब जिजाबाई म्हणायची. काय म्हणायची, मारलं तुला. कोण विचारायचं, शिवाजी. काय विचारायचं, आई तू मला मारलं याचं मला दुःख नाहीये, पण तू मला मारलंच का. अगं मी एकटा नव्हतो तिथं, माझे वडील पण होते ना, माझे वडील पण होते, काका पण होते, सर्वच होते ना तिथं.
त्या टायमाला जिजामायचं एक उत्तर ऐका. काय सांगितलं आई जिजाऊ साहेबांना? राजन, हे राजा बाळा, तुला एक सांगू, मी तुला मारलं का? एक गोष्ट लक्षात ठेव, तुला फक्त मारलं याच्यासाठी, तुझा जन्म या नृत्य आणि नाच गान पाहण्यासाठी तुझा जन्म झाला नाहीये. या नाचणाऱ्या बाळासाठी तुझा जन्म झाला नाहीये. अरे तुझा जन्म याच्यासाठी झालाय की तू ज्या स्वराज्यामध्ये निर्माण करशील त्या स्वराज्य राज्यामध्ये एकही महिला नाचणारी नाही पाहिजे. उलट तू असा राजा जन्माला झाला पाहिजे, असा कर्तव्यान राजा झाला पाहिजे तू कर्तव्यवान, की त्या राजानं त्या राजाच्या स्वराज्यामध्ये तिथं महिलांना नाचवण्याचं काम नाही, वाचवण्याचं काम ज्यानं केलं असेल तोच फक्त राजा छत्रपती शिवाजी महाराज. तोच राजा, दुसरा नाही. एकच राजा इथं जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय, माझ्या राजाचं नाव गाजतंय, हो माझ्या राजाचं नाव गाजते, माझ्या राजाचं नाव गाजते, हो एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आऊसाहेब जिजाबाई माते की जय. छत्रपती संभाजी महाराज सनातन हिंदू धर्माची की जय. माझं देवाचं नाव गाजते, माझ्या राजाचं नाव गाजतंय, माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर ऐका दादा, राजा होता तो. ते काम आपण करत नाही. प्रत्येकाचा मनात येतं, गोष्ट लक्षात ठेवा. अरे प्रत्येकाचा मनात, प्रत्येकाच्या महिलाचं मनाचं संकेत येतं का हो सर्वांचं झालं, सर्वांचं झालं, आपल्याजवळ काहीच नाही. आपल्याजवळ काय आहे? काहीच नाही. का ग? सर्वांजवळ आहे, मग आपल्या घरात काही नाही. कुणाला म्हणायची? पार्वती माता शंकराला म्हणायची. शंकराला विचारायची, अरे आपण तुम्ही मशनात राहता, तुमच्याजवळ काय आहे? आपल्याजवळ काय? घर नाही, दार नाही, बिल्डिंग नाही, कानमानी कसामानी, नाकमानी कसामानी, एटीएम नाही, आधार कार्ड नाही, चुटणी कार्ड नाही, मतदान कार्ड नाही, कोणतंच कार्ड नाही, बँक बॅलन्स बी नाही. आहे तरी काय? शंकराच्या मनात आले. भगवान शंकराने फक्त कुबेर महाराजांना सांगितलं, कुबेर महाराजांनी सोन्याची नगरी तयार केली. सोन्याची नगरी तयार करत असताना महाराज, सोन्याची नगरी तयार झाली. जसं आपण घर वास्तव शांती करता कोणाला बोलवता? कोणाला बोलवता आपण? ब्राह्मण. सोन्याची नगरीची पूजा करायची होती, वास्तुशांती करायची होती, ब्राह्मणाला बोलायचं होतं. त्यावेळी ब्राह्मण मिळत नव्हता. ब्राह्मण न मिळत होता. कुलस्थ आपले कुलस्थ राजाचा मुलगा राजा रावण. पहिले एकच रावण होता महाराज, ब्राह्मण. पहिले एकच रावण होता. आते हा अनुभव. पूर्वी एकच रावण होता. अरे ज्या टायमाला राजा मृत्यू रावण मरला ना, त्या टायमाला मंडोदरी मातेला शंका आली. अरे एवढा माणूस, माझा विद्वान माणूस, ज्यानं भगवान शंकराची आराधना केली, अरे जर विणेचा तार तुटला महाराज पूजेच्या वेळी, तर आतली नाडी ओढून विणेला तार करायचा असता. पूजेत बसला जर कमळाचं एक फुल कम पडलं तर एक मान कापायचं आणि तिथं ठेवायचं शिर. असा राजा विद्वान माझा, असा माझा पतिदेव, ज्याची 80,000 बायका होत्या, आणि त्या राजाला मारणारा एक व्यक्ती राम हा कोण आहे? अजूनपर्यंत मंडोदरीने रामाला पाहिलं नव्हतं. रामाला पाहिलं नव्हतं. पण ऐका ना, ज्या वेळी रावणाचा मृत्यू झाला, ज्या वेळी रावणाचा मृत्यू झाला, रावणा शय पावला, त्यावेळी मंडोदरी माताला विचार केला की मला कुणाला बघायचं? रामाला बघायचं. एवढा विद्वान मनुष्याला त्याला मारलं, ज्या राजाला मारलं, तो राजाला मारणारा राम कसा आहे फक्त ते बघायचं होतं. रामाला बघण्यासाठी आलेली मंडोदरी माता आहे का रावणाला खलास करून मारून दगडावर बसली. आणि दगडावर राम दगडावर बसले होते, राम दगडावर बसले होते, आणि मागून मंडोदरी माता आली. ऐका लक्षात ठेवा, मागून मंडोदरी माता आली. आणि मंडोदरी मातेची फक्त सावली माझा रामानं पाहिली. कुण? मंडोदरी मातेची सावली फक्त माझा राम राजानं पाहिली.
सावली बघितल्यानंतर माझा राम धडकन उठून उभा राहिला महाराज आणि फिरून मागं बघतो तर काय मंडोधरी माते. मंडोधरीला विचारलं, आई का आले आपण इथं, कशासाठी आले? म्हणे माझी जी शंका होती ना ती पूर्ण झाली, आता काय विचारायचं? म्हणजे नेमकं तुम्हाला समजलं का या दृष्टाचं दृष्ट काय याचं? अरे ज्याच्याजवळ 80,000 बायका आहेत, ज्याच्याजवळ 80,000 बायका होतात, तरी त्यानं सीतेचं अपहरण केलं, त्यावेळी रावणाला विचारलं होतं, मंडोदरी का हो तुमच्यात सर्वात आवडती कोण? मग तू. म्हण मग मी जर एवढी आवडत होतो मग सीताला का बोलायना? लयना ती लयना पण का बोलायना? लयनू म्हणे मग काय कोट ठेवले? म्हणे अशोक वाटिका वनमा ठेवले. म्हणे वनमा का बठी घरला यान पाहिला. तो म्हणे घन प्रयत्न करा मी. तिचं प्रेमच नाही माझ्यावर, पण काय होत नाही. तुम्ही तर तुम्हाला जेवढं लागेल तेवढं रूप तुम्ही घेऊ शकता, पण तुमच्यावर का? म्हणे काहीच नाही. म्हणे मग रामनं रूप लिहा, तिथे पहिला माझ करवतो म्हणे मी. अरे मी रामाचं रूप पण घेऊन पाहिलं म्हणे मी. रामाचं रूप घेऊन सीतेजवळ गेलो, पण तिथं इच्छा निर्माण झाली. आणि ज्याचं रामाचं रूप घेतलं, नुसतं रामाचं रूप घेतलं तरी त्यातल्या अंगातली काम वासना खतम झाली महाराज. तो रावण सुद्धा विचार करत होता की राम कसा आहे. पाहिल्यानंतर मंडोदरीने सांगितलं, बाबा माझं काम झालं, पण ऐका ना, स्वामी काच गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची पूजा, अनुभव नाही तुझा. पण ऐका ना, बोलायचं असेल तर एकच बोला, बोलायचं असेल चांगलं बोला, बोलायचं असेल सत्य बोला, आणि सत्याचं बोलायचं असेल तर अभंगाचं दुसरं चरण तुकोबराय.